नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आमच्या ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत आहे. नमस्कार मंडळी, मी वैष्णवी देशमुख आणि मी वैभव देशमुख. तर तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. माझ्या नाही, आमच्या सर मिले काळा दिसला ब्लॉग कसं काय तू काळाच आहे. लाईट बंद कर बघा आता, हे बघ मस्त नॅचरल लाईट दिसते अशी. तर गाईज, तुमचं पुन्हा एकदा स्वागत केलेलं आहे ऑलरेडी आम्ही. आणि आज जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आजच्या ब्लॉग मध्ये आहे खूप मोठा सरप्राईज. काय रे, मला पण नाही माहिती. मला एवढं सांगितलंय ना. ते नको सांगू, मी खोटं खोटं कारण सांगितलंय. झोपेतून उठला होता तेव्हा असं बघत होता. दिदे, हा मी म्हणलं काय दिदे आपल्याला जायचंय. मी कुठं? 11 वाजता जायचंय. कुठं? कामिकाने बोलवलंय तुला. अरे ते नाही, मला नाही माहित. कामिकाने बोलवलंय काय? अरे काय नाही, ती जेवायला बोलवलंय. ठीक आहे, एवढंच मला माहिती, बाकी मला काय माहित नाही. आणि आता बोलतोय सरप्राईज, आय डोंट नो. आणि त्याला काहीतरी घेतलंय पण बॅगेमध्ये त्याच्या, मला माहित नाही. आणि मला म्हणता हिल पण घे. आता हिलचं काय करायचं, आय डोंट नो. हिलचं काय करायचंय? आता बोलते कामिका बोलली हिल घेऊन ये. मग कामिका हिल कशाला वापरणार मला नाही माहिती. मला 100 हिल्स होतात. 100 हिल्स असतील. माझ्या एका हिलला ती का बोलली आण. पण मग काय विषय काय झाला, म्हणजे माझ्याबद्दल काहीतरी आहे का? मला काहीतरी सरप्राईज भेटणार आहे आज. तर काही तुम्ही मागचा ब्लॉग पाहिला असेल, डोंबिवलीची ट्रिप आमची कशी झाली हेक्टिक. जर पाहिलं असेल तर चॅनलला जाऊन बघा. आमचा डोंबिवलीचा ब्लॉग तिकडं आम्ही गेलो, कॅन्सल झाला, इतका राग आला मला. नंतर घरी येऊन गाईज तुमच्यासाठी नाही, सिरियसली मी तुम्हाला माहिती, वैष्णवी खोटं बोलत नाही. माझ्यासाठी पण मला माहित नाही ऍक्च्युली. म्हणजे मला ते माहिती जेवायला वगैरे जायचंय, पण ते जर नसेल आणि दुसरंच असेल तर आय डोंट नो. आणि जर तसंच असेल तर मग ठीक आहे, म्हणजे बरं आहे, ठीक आहे. तर काय, डोंबिवलीचा ब्लॉग आम्ही घरी आलो आणि नंतर घरी एवढं धमाल केली. नक्की ब्लॉग बघा आणि तुम्हाला पण मजा येईल. तर आम्ही जर्किन घातले, बाहेर पाऊस पण चालू. मी म्हणलं मला जर्किन घालायला, मला थंडी वाजती. मला मुंबईमध्ये लगातार 3 दिवस झाले पाऊस चालू आहे. अरे वाशीला पण ढगफुटी झाली. हा, पूल तुटलाय, आमच्या गावाचा पूल तुटलाय. गावाकडनं कोण बघत असलं तर सांभाळून राहा बाबा. आणि तुम्हाला सांगायचं माझं उद्देश हेच आहे की मला जर्किन घालायचं होतं, मला थंडी वाजती. काय नाही होत. आणि हा घालून बसलाय. गाईज चला, आज जायचं आहे. मी तुम्हाला ते सांगतो, आज जायचं अंधेरीला. ठीक आहे, अंधेरी वेस्ट. ठीक आहे, अंधेरी वेस्टून कोण अंधेरी वेस्टला तिथल्या तिथंच जाणार आहोत. कुठलं म्हणजे कुठं? तर काय, आज अंधेरी वेस्टला जाणार आहोत. आमच्यापासून खूप लांब आहे अंधेरी वेस्ट. तुम्हाला माहिती म्हणजे थोडंसं लांब आहे. तर चलो गाईज, आपण जाऊया. ठीक आहे, आणि तुम्हाला कळलंच पुढे काय आहे ते. खूप मस्त होणार आहे ब्लॉग, नक्की बघा. आज दीदीला सगळ्यात मोठं सरप्राईज भेटणार आहे आणि ते तुम्हाला पण सरप्राईज असेल, कारण मी थंबनेल वेगळा टाकलाय आणि व्हिडिओ मध्ये वेगळा आहे ऍक्च्युअली. चलो बाय. हाय गाईज, आम्ही पोहोचलेलो आमच्या डेस्टिनेशनला, अंधेरीला. आणि गाईज आणि हिला आयडिया नाही, हिला सांगायला लागेल काय नेमकं, कारण तिकडे घरी जाऊन ते लोक मतलब ही एकदम नाही का हे होईल नाही का. एक मिनिट. हॅलो, येतो. इकडे बाहेर बी विंग लिहिले आणि आतमध्ये जी विंग लिहिलंय लिफ्ट पाशी, तीच आहे ना? अरे मी खालीच आहे ग्राउंड फ्लोअरला. नाही येतो मी, राहू दे. हाय हाय. अरे इकडे बी लिहिलंय आणि इकडे जी लिहिलंय आतमध्ये. इकडे बी लिहिलंय ना. चलो काय, सो आम्ही इकडे सिरियसली म्हणजे काय करू याच्यासोबत, मला माहित नव्हतं. सिरियसली सांगते, मला बोलला कामिकाकडे जायचंय, तिथे जेवण आहे, तिथे तुला त्याने जेवायला इन्व्हाइट केलंय, तिच्या मुलीचं काहीतरी आहे आणि मला तिचे हेअर करायचे, त्यांच्या घरी कार्यक्रम आहे. आणि आता मी येऊन बसली. आणि तुम्हाला पण माहित नाही ऍक्च्युअली काय ते. तुम्हाला पण नाही माहित, मला पण नव्हतं माहित. आता मला माहित झालंय. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता तरी सांगशील का मला? नाही, तुला तर माहित झालंय ना, मेकअप स्टुडिओला आलोय आम्ही. मेकअप स्टुडिओला आलोय शूट करायचं, पण काय कन्सेप्ट, काय करणार ते तुला जाणून काय करायचंय बघा. म्हणजे मला फक्त हे चेअरवर बसवणार आहेत. मेकअप आर्टिस्ट ते कोण करणार मेकअप? तो मेकअप आर्टिस्ट. काय इकडे आमचं दीदी बसलाय आणि तिचा ब्लाऊज इकडे स्टिच करायला चालू आहे. 50,000 रुपयाच्या मशीनने माझं ब्लाऊज स्टिच होतोय. अरे हिला खूप छान वाटायला लागले का? नाही बाबा, हो, तू हे केलास ना, जॉब केलास ना ऍक्च्युअली. तू किती दिवस जॉब केला, तू काय शिकलीस तिथं? मी ना बटन लावायला शिकले सुईने. ते तर आई पण शिकवेल तुला घरी आहे ना. अरे मला येत नव्हतं, सिरियसली येत नव्हतं. मी खूप दिवस लावले ते शिकायला. हा,
किती दिवस लागले 1 महिना. शिकून काय शिकलीस? शिकून काय परत शिकलीस? ते असं हुक लावतात ना, परत ते समोर हे असतं हुक अडकवायला काय हा म्हणतात ते. मला माहिती तू काढवायला. ते शिकले. परत थोडस हँडवर्क नाही शिकले, म्हणजे ते धाग्याने करतात ते वाले शिकले. परत काय नको बस झालं खूप फॅब्रिक चांगलं. शिकले. कोणते काय फॅब्रिक काय शिकली? नंतर फॅब्रिक मधले टाईप शिकले. परत खूप काही शिकले. मी तुम्हाला काय सांगू. मुलगी शिकली, प्रगती नाही झाली. गप्प बस. त्याचा मी माईक नाही लावला, आवाज येत असेल क्लिअरली. आणि Clearly आवाज येत असेल. आता तुला सस्पेन्स तुटलाय, संपलेला आहे. आणि खूप काही गोष्टी त्याच्यामुळे माझ्या मिस पण झालेल्या खूप म्हणजे खूप. खूप. आणि आता आम्ही चालू करतो शूटला दरवेळेस प्रमाणे. आणि ज्या स्टुडिओमध्ये आलो ना, स्टुडिओ इतका ऑसम आहे ना गाईस, मी तुम्हाला दाखवतो. हे फर्स्ट ऑफ ऑल फ्लावर बघा. आणि हे बोलतो बाबा. गोंधू बाबा नाही, याला काय बोलतात त्याला? लाफिंग बुद्धा. एक्झॅक्टली लाफिंग बुद्धा आहे. हे बघा, इथं पप्पा आहे, त्याचा छोटासा बेबी आहे तिकडे आहे, झाडाखाली बसला आहे ना. हे फ्लावर्स बघा यार, इकडे सनफ्लावर्स पण आहेत तुमच्याकडे, जे की खूप ब्युटिफुल आहेत. आम्ही याच्यासोबत पिक्स पण काढले. कोणालाच माहित नाही ना. अरे मी फक्त दाखवतोय जस्ट आहे. सूर्यफूल आम्ही खूप दिवस झाले पाहिले नाहीत. बाबा. ही नथ आहे, हिला 5,000 5 नाही 6ची. ए इडी का, पण ते त्याचं आर्ट बघ, वर्क बघ. तू असं नाही अपमान करायचं कोणाच्या वरचं. तू दाखव नाकाला लावून. हिनं घातली होती, आता काढली एडीनं. केवढी मोठी वाटते ना. तोंड झाकून जातंय सगळं. त्याच बिचारे लोक असं, त्याच्यामुळे खाऊच शकत नाही. स्नॅक्स आणि इकडे तू पाहू पण नको, ठीक आहे. हा, माझा फक्त श्रावण संपते माझं 2 दिवसात. मग का नॉनव्हेज खायला चालू करणार? म्हणजे एक आठवड्यामध्ये माझं श्रावण संपतं. आणि आता मी ना चेंज करणार आहे काय, मला हा शर्ट आवडत नाही आता सध्याला. सारखं याचं चालू आहे Change चेंज. करायचं. आता चाललंय हा काळा घालायला, कारण काळ्याला काळं छान दिसतं, सगळ्यांना माहिती आहे ना. आणि गाईज मला आवडत नाही ही शर्ट बिलकुल पण, बट हिचं बोलणं घातला मी. अरे त्यानं तो शर्ट आणलाय. मी तुम्हाला सांगू, त्या शर्टचं रहस्य, तो गेला झुडिओमध्ये 11-10 वाजता काहीतरी. त्याला अर्जंट पुण्याला जायचं होतं त्या दिवशी, आणि तो झुडिओमध्ये गेला आणि शर्ट उचलून घेऊन आला आणि घातला, आणि तो पुण्याला गेला, आणि तो शर्ट निघाला एवढूसा. परत तो शर्ट मी घालते. काय खाणार? पेन. अरे सॉरी. अरे ह्याच्यामध्ये घेतलं ना, वाईड अँगल मध्ये. हे बघा, हा गोष्ट करू. हा माझा स्पून ओके फोक. हा तर वेड्या. म्हणून दिलंय. हा, मला पण बाकी स्नॅप माझी काही केलं. इच्छा नव्हती त्याला द्यायची. फक्त ऑन कॅमेरा जे आहे नो गोष्टी लोक. नाही आम्ही स्टार्ट केलं ऍक्च्युअली, ठीक आहे. तो माझी मला माहिती आहे. वन मोर ॲपल. मस्त वाटते. याच्या आधी मी गौतमीवर ट्राय केली ती हे हेअरस्टाईल, ठीक आहे. सो गाईज, तुझं येलो दिसतोय फेस, कशामुळे काय माहिती. रिफ्लेक्शन छान नाही वाटत याच्यामध्ये, वेगळं दिसतंय. माहीत नाही मला. व्हिडिओ मोडवर असतो. हां, ते उभं केलं ना वेगळं दिसतं, आडवं केलं वेगळं दिसतं मोबाईलमध्ये. माझं काम झालेलं आहे सगळं. हेअरस्टाईल मी केली होती, करणार होतो, आणि ती मी केलेली आहे. तर फक्त त्याचे क्लिप्स काढायच्या बाकीत आणि कर्ल्स सोडायच्या बाकीत. इकडं मेकअप चालू आहे यांचं. आय डोंट नो कधी होईल. आणि ह्याला मेकअप आर्टिस्ट जो आहे त्याला गावी पण जायचं हे सगळं शूट करून, है ना. आणि मेकअप मस्तपैकी चिल करतोय, कारण मला आता काम नाही आहे. आम्ही जेव्हा दोघं शूट करतो ना, तुम्हाला माहिती आहे कसली पळापळ होती. मेकअप पण मीच करणार, हेअर पण मीच, ड्रापिंग पण मीच, आणि इवन शूट पण मीच करणार. त्याच्यामुळे खूप वैतागतो मी. पण आज खूप चिल आहे, कारण शूटिंग हा वाला दादा करतोय, मेकअप तो वाला दादा करतोय, आणि हेअर मी वाला दादा केलाय, आणि मॉडेल ती वाली दादा आहे. दादाच आहे तुमची, ते ना लेडी डॉन आहे ती. आमच्या चॅनलवर कमेंट खूप येतात माहिती का. कसे आहात तुम्ही. आमची दीदी रेडी झालेली आहे, मी तुम्हाला दाखवू इच्छितो. मी साईडलाच उभा आहे, बघू शकता तुम्ही वाकून. थोडंसं लाईटचं थोडं इफेक्ट कमी आहे. थांबा 2 मिनिटं थांबा. लिपस्टिक आहे ना, हे मी काय म्हणतो, थोडं लिपस्टिक डार्क करायची का, थोडी खूप ब्लॅक डार्क म्हणजे. हा, तुझी हेअर मी फर्स्ट टाइम केलं तसे, बट स्टील इट्स लुक गुड. तुला तसं थोडंसं साऊथ इंडियन येते, बट कालचा लुक जो साऊथ इंडियन करतो तो प्रॉपर साऊथ इंडियन. हा थोडा महाराष्ट्र. हा रे, पण तसं मला असं थोडंसं समजतं, थोडंसं हा तेच.
हा हे खाली घाल साडी असं नको व्हायचं. ठीक आहे लक्ष राहू दे. ठीक आहे थोडंसं ते लक्ष मी नाही देऊ शकत. ते समोरचे आहेत 3-4 लोक त्यांनी लक्ष द्यायचं. गाइस पण आज लुक एकदम हटके झाला लिटरली. हटके हा टू बी ऑनेस्ट. ओके खूप छान झालेला आहे आणि खूप मेहनत आहे सगळ्यांची. सो आम्ही इंट्रोड्यूस करून देतो. हे आहेत ओम सर. ओके हॅलो बोला आमच्या बॉडी. हॅलो. आणि जे की मेकअप आर्टिस्ट आहे. ओके जे की मेकअप आर्टिस्ट आता वाटत नाही अवतार झालाय. नाही आमच्यापेक्षा तर बऱ्याच आहे. आणि हे आहेत प्रणय सर. प्रणय सर तिकडे मागं बघून सांगतोय हा प्रणय सर. आणि हा पण मेकअप आर्टिस्ट आहे. ठीक आहे सो हे दोघं मिळून इथे तिघे करतात. जण मेकअप आर्टिस्ट आहेत. हा मी हा आणि हे हा मी काय बोलते कळत नाही. हा हे तिघांनी मिळून मला माझं कन्स्ट्रक्शन केलंय. मस्त आहे. काय आज ब्लॉग थोडस बोरिंग झाला असेल मे बी बट आम्हाला खरंच हा, कारण आज फक्त आम्हाला मेकअप करण्यावरती आणि ते सगळं Focus त्याच्यावरती होता. आमचा फोकस होता. आम्ही ब्लॉगवर एवढं लक्ष नाही दिलं. कॉमेडी पुढे वगैरे नाही. बाहेर राहू आपण करूयात काहीतरी. नक्की बोल. झालंय खायचं. नुसते खाते आहेस केव्हापासून खाते आतमध्ये टाकतो तोंडामध्ये. बिचाऱ्यांचं स्ट्रगल चालू इकडं खूप म्हणजे तू खूप. एक कामच नाही करू. जाणं तर नको करू मला काय थोडंसं. माहिती ते कुठे ठेवले वगैरे त्यांना माहिती ना. आणि त्यांना जायचं पण आहे गावी त्यांच्या. आलो guys. मी बोलते तुम्हाला सॉरी. बाहेर गेलो भेटू आपण जाऊया. Guys, खूप वेळ झालाय. आम्हाला 2 लुक करायचे होते ऍक्च्युली याच्यावर पण इतका लेट झालाय ना आता त्याच्यामुळे आम्ही एक लुक करून पॅकअप करतो. हे बघा इकडे थोडंसं आम्ही सेटअप केलं तर तुम्हाला दाखवतो मी 1 मिनिट. तिथे दाखवू का थोडंसं. हा ब्लाऊज आहे दुसऱ्या लुकचा आणि दुसरा लुक पण आम्ही लवकरच करणार आहोत कारण आता टाइम नाही. त्यांना जायचंय कोल्हापूरला जायचं. कोल्हापूरची पब्लिक खूप आहे ऍक्च्युली आमच्याकडे. हे बघू शकता इकडं सेटअप केलं तुम्ही बघा. सो गाईज आता आमचा मेकअप झालेला होता. मला आणखीन एक लुक ट्राय करायचा होता पण खूप उशीर झालाय. हा वैभवने सांगितलं तुम्हाला. आणि आम्हाला लाईव्ह पण जायचं होतं पण माझी एनर्जी आता म्हणजे एनर्जी भरपूर आहे. मला इतकं खाऊ घातलं यांनी. आणखीन एनर्जी आहे. माझं तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण या दादाला पण ऑफिसचं काम आहे. या दादाला ऑफिसला जायचं आहे. सो मी काय बोलू शकत नाही. आणि एक दादा तर चाललाय त्याच्या गावाला. तर मग नेक्स्ट टाइम मी आता सगळं रिमूव्ह करते आणि आम्हाला जायचं आता घरी फायनली. गाईज सो आता आम्ही ना चाललो घरी. शूट वगैरे झालंय आणि आम्हाला सनफ्लावर केलंय. किती मस्त आहे. खूप दमलो आम्ही आणि खूप लेट पण झालाय आता. हे बघा सनफ्लावर किती मस्त आहे ना. मला हे खूप आवडलं. आपण घरी ठेवायत नाही घरी ठेवायत. खूप दिवस राहतात पाण्यामध्ये ठेवल्यावर. ठीक आहे खूप म्हणजे खूप. किती मला आता जॉबवर जायचंय. तिनं मारली सुट्टी आता ही घरी जा. तर गाईज तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या ह्या क्लिप मध्ये. आणि आता आम्ही आलेलो आहोत रिटर्न. खूप थकलेलो आहोत. छी काय कशी करते. यार सॉरी मधलं. तर गाईज आता आम्ही एक दिवस कसं गेलो तुम्हाला सांगतो. हिला सरप्राईज तिकडे जाऊन माहित पडलं की नेमकं काय शूट होतं. खरंच यार मला नव्हतं माहित. आम्ही मोबाईल धरला असं आणि त्यांना सांगत होतो की बाबा असं शूट आहे सरप्राईज सांगतो हिला. तोपर्यंत मेकअप आर्टिस्ट पडून आला. मग आम्ही ब्लॉग तिथं बंद केला आणि गेलो डायरेक्ट शूटला. आणि मग तिथं ऍक्च्युली शूटला म्हणजे आम्ही थोडंच नर्वस. मला माहिती नव्हतं तुम्हाला खोटं वाटत असेल तर. तिला माहित नव्हतं कारण 2-3 दिवसाच्या आधी आणि inquiry ते म्हणलं आलती. होतं ना का मेकअपवर जायचंय. मग तिचं काय झालं. मी खोटं बोललो होती इकडे. बाई तर गाईज आमचं शूट बाहेर पण जायचं होतं आम्हाला शूटला पण इतका पाऊस चालू आहे ना. आणि नालायक तुम्हाला काय म्हणला तिकडे. तिला मुलगीच नाही. तर गाईज जाऊ द्या. काय सांगत होतो मी. आम्हाला बाहेर पण जायचं होतं शूटला पण इतका पाऊस होता ना त्याच्यामुळे नाही गेलो. आम्ही घरामध्ये शूट केलं पण त्यांचं स्टुडिओ आणि त्यांचं घर एवढं छान होतं. घराच्या खूप छान होतं. मला खूप आवडलं. आपलं पण होईल एक दिवस. आपलं होईल पण त्यांचं पण खूप छान होतं. त्यांचं रेंट पण खूप जास्त होतं. त्यांची बिल्डिंग पण छान होती आणि त्यांचं फर्निचर त्यांनी मेंटेन खूप छान केलं आणि त्यांनी आम्हाला ट्रीट पण एवढं छान केलं ना. खरंच कालच्या शूट पेक्षा आजचं शूट खूप छान झालं. राधा कृष्णच्या शूट पेक्षा. आणि खूप म्हणजे खूप छान ट्रीट केलं. खायला प्यायला किंवा इज्जत किंवा बोलणं वगैरे. तुम्ही बघत असाल व्हिडिओ तर थँक्यू सो मच. बोलत होते ते मला खूप आवडलं. खाणं तर होतच राहत असतं. खाणं तर माणसाला नाही खायला भेटतं का माणूस मरत नाही एक दिवस. पण जर बोल नाही ना कोण असं कोणाला म्हणजे एकदम असं ऍटिट्यूड वगैरे हे असेल ना तर मग देऊ वाटी. आमचा बोल का स्वभाव आहे आमच्या दोघांचा पण आम्ही कॉमेडी वगैरे करतो. मग ते आम्हाला कोणी नाही तसं ट्रीट केलं. ऍटिट्यूड मध्ये असतं ना आम्हाला राग येतो. जेवायला तर आम्हाला पण येते. आमच्या पण घरी जेवण बनतंय. आम्ही विकत 50 रुपयाचं
काय तसं व्याज 500चा लॉस. पण त्या दिवशी काय हा पैसे हरवले हिच्याकडून 500ची नोटच हरवली. हे पण सांगायचं लक्षात नाही ना ब्लॉग मध्ये. मग तेच तुम्हाला सांगितलं ना आता ऑटोमध्ये 500चा का लॉस झाला आज. कुठेतरी पडले, जाऊ द्या. असो गाईज, आम्ही खूप वेगळ्या पद्धतीने बोलतोय आता, सॉरी. पण हा, थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ बघितला. हा Sorry, ब्लॉग it's आपण इथं okay. सेंड करूया कारण खूप थकलोय आणि मला आता जायचंय ऑफिसला. ठीक आहे, चलो जेवायला बाय. काय करणार? आणि तुम्ही काळजी घ्या. आणि हा ब्लॉग कसा वाटला, दीदीचा लुक कसा जेवण वाटला जेवण 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 हे बघा. ब्लॉग जेवणच होते. हा ब्लॉग कसा वाटला अरे तू कमेंट काय खाऊन जाणार आहेस रे? सकाळचं असलं काहीतरी, मला सकाळी शेपूची खायचं भाजी नाही. गाय सांगायचं विसरलो मी. आणि हा, मला पण खायची शेपूची भाजी. सगळ्यांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. आता जन्माष्टमी झाली पण आम्ही सकाळी शुभेच्छा नाही दिल्या. तर मी गाई दिल्या शेपूची होत्या. भाजी खायची, शेपूची भाजी आहे ना, मग मी मला खाणार पण आहे. खायची आणि आहे. दुपारी पण मी खाल्ली शेपूची भाजी, खूप छान लागली गाई. आता आपण बाय आणि भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. काळजी घ्या आणि हा कमेंट करा, हा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. बाय.